ते 2029ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये सगळेचे सगळे आमदार आणि खासदार हे भारतीय जनता पक्षाचेच असले पाहिजे या दृष्टिकोनातून आपण वाटचाल सुरू करू आणि त्यासाठी लागणारी जी ताकद आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तर आपल्याला देतच आहे. एवढे कर्तबगार मुख्यमंत्री आपल्याला लाभले ते कार्यकर्ते म्हणून आपल्याला निश्चित पद्धतीने बळ भेटत आहे. नाहीतर उगाच डीपीडीसीची यादी रद्द झाली नाही. मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक गोष्टीवर कसं लक्ष आहे म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण माझ्या धाराशिव जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतोय म्हणून डीपीडीसीची यादी रद्द केली आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला ताकद दिली. ह्यालाच देवेंद्र फडणवीस म्हणतात. आणि म्हणून कार्यकर्ते म्हणून तुमच्याकडून फक्त साधी अपेक्षा साहेबांची आहे की भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे 4 दिवसाची चांदणी आहे. कळेल अजून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल की भारतीय जनता पक्षाच्या वाकडे जाणं हे आम्हाला परवडणार नाही. ते हळू टप्प्याटप्प्याने कळेल आणि मग बाकीचे जे काही उभाटायचे कोण आमदार आणि कोण खासदारचे जास्त किरकिर करत असतील तर कुलकर्णी साहेब मध्ये मध्ये बोलवा. आपण काही 100% मंत्री सारखे वागत नाही. तुम्हालाही माहिती आहे आपल्याला प्रॉब्लेम आहे तो आपल्यामध्ये. साहेबांना आठवण करून द्यायला लागते अरे नितेश तू आता मंत्री झालाय. पण शेवटी आपल्याला माहिती आहे की ज्याला जे भाषेमध्ये समजतं ती भाषेमध्ये उत्तर द्यायला पाहिजे नाहीतर ती काही भाषा चालणार नाही. सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आणि एक प्रकारे जे वक्तव्य केलं त्याच्या माध्यमातून धाराशिवच्या जनतेच्या सुद्धा लक्षात आलं असेल की जिल्हा नियोजन समितीच्या निधीला आम्ही स्थगिती दिली. त्यांनी स्थगिती दिल्यामुळं धाराशिवमधल्या जी शहरात राहणारी लोक आहेत ग्रामीण भागात राहणारी लोक आहेत त्यांना त्या दलिंदर चिखलाच्या रस्त्यानं प्रवास करावा लागतोय खड्ड्यानं जावं लागतंय. अनेक ऍक्सिडेंट होऊन तिथं लोक मृत्युमुखी पडतायत. की सामान्य जनतेच्या तर लक्षात आलं की हा निधी थांबवल्यामुळे हे सगळं आपल्याला भोगायची पाळी. शेतकऱ्यांना त्यांचे ट्रान्सफॉर्मर डीपी जे असतील शेतातले ती मिळत नाहीत. पाणी असून त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी स्वतःच्या पिकाला पाणी देता आलं नाही. त्याही शेतकऱ्याच्या लक्षात आलं असेल की हे निधी थांबवल्यामुळे आता हा जो काही त्रास आहे तो आम्हाला भोगावा लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं हा जो निधी आहे धाराशिव जिल्हा नियोजन समितीचा हा निधी काय कणकवलीची वडिलोपार्जित इस्टेट प्रॉपर्टी विकून त्या ठिकाणी दिलेला निधी आहे का हो? जर त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून जर दिलेला निधी असेल तर जरूर त्यांनी त्याच्यावर अधिकार सांगावा. पण हा जो निधी आहे हा निधी हा सर्वसामान्य माणसाकडनं जो जीएसटी आपण वसूल करतो जो टॅक्स आपण वसूल करतो त्या माणसाचा हा पैसा आहे. आणि त्या पैशावर जर अशा पद्धतीनं आपण अधिकार सांगत असू तर संविधानाच्या त्या शक्तीचं काय झालं? मला वाटतं ह्याचा विचार आता त्यांनी करणं गरजेचं आहे आणि ह्याचा विचार जनता करते. आपण टाकलेल्या महाराष्ट्रातील जनतेच्या लक्षात आलं असेल की आपण टाकलेल्या मताची सूज यांना कशी आलेली आहे आणि आता आपण सत्ता आली म्हणजे आपणच मालक झालो. मला वाटतं अशा पद्धतीचं जे वागणं आहे त्याची सूज जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे भाजपचा कार्यकर्ता असेल तरच ठेका भाजपचा कार्यकर्ता असेल तरच निधी. बाकीच्या जनतेनं कुठं जायचं मग? जनता ही बघते सगळं आणि अतिशय बारकाईनं बघते. आणि त्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमच्या पार्टीच्या पाठीमागे जे लिहिलेलं असतंय तुम्ही बघा भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे बॅनर असते त्यावर लिहिलं असते राष्ट्र प्रथम पार्टी द्वितीय आणि व्यक्ती तृतीय. हे काय प्रकार आहे मग? म्हणजे जनतेला काही त्रास सहन करायची वेळ आली लोक मेले तरी चालतील पण काय अन्याय झालाय ती तरी सांगा आम्हाला भाजपच्या कार्यकर्त्यावर. कार्यकर्ताच त्यांना त्या ठिकाणी सांभाळायचा आहे. ह्या वृत्तीनं ह्या प्रवृत्तीनं जर कोणी चालत असेल आणि सगळ्यात महत्वाचं मी निवडणूक लढवली मी एका पक्षाकडनं निवडणूक लढवली
पण जेव्हा मी निवडून येतो तेव्हा त्या ठिकाणी संविधानातील तरतुदीप्रमाणे ईश्वराला साक्ष ठेवून स्मरण करून मी शपथ घेतलेली असती की मी कोणाविषयीही ममत्वभाव किंवा आकसभाव न ठेवता सर्व समान आहेत असं समजून काम करीन. काय झालं त्याचं झालं काय? मग ती शपथ म्हणजे संविधानाचाही बोजारा वाढला, लोकशाहीचा बोजारा तुम्ही त्या ठिकाणी लावलाय. आणि या ठिकाणी अशा पद्धतीचं आचरण एका मंत्र्याच्या तोंडातून येत असेल तर ते खरंच दुर्दैव आहे. जनता याचा हिशोब येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकीत घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, निश्चितपणे करेल.